1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? धर्मांतर केलं. आणि मग बाबासाहेबांनी जो त्यांचा जुना धर्म होता तो सोडून दिला आणि याच मातीतला बुद्धांचा धम्म त्यांनी घेतला. आता बुद्ध नेमके कोण? कुणाला जरी विचारलं आमच्या ओपन मधल्या माणसाला, सर बरोबर आहे ना, कुणाला जरी विचारलं बुद्ध कोण, बुद्ध कुणाचा? महाराज. बुद्ध महार होते, बुद्ध महार होते. बुद्ध क्षत्रिय होता, राजा होता. मानवाच्या दुःख आहे, दुःखाला कारण आहे. मी सुरुवातीला सांगितलं दुःख आहे, दुःखाला कारण आहे, त्याच्यावर उपाय आहे. आणि ते उपाय बुद्धांनी सांगितले आर्य अष्टांगिक मार्ग. आणि त्यासाठी ह्या माणसाच्या दुःखाचं कारण शोधण्यासाठी बुद्ध गेले. कारण काय होतं? रोहिणी नदीचं पाणी, रोहिणी नदीचं पाणीवरून वाद होत होता. पाणी तुम्हाला की आम्हाला, हा शाक्य आणि कोली यांच्या मधला वाद होता. आणि हा वाद मिटवण्यासाठी ते दोघेही क्षत्रिय समाजातले आणि मग युद्ध करून हा प्रश्न मिटवायचा. हे क्षत्रियांचं त्यावेळी होतं, क्षत्रियांनी लढायचं आणि युद्ध करून ते मिळवायचं. पण बुद्धांनी त्याला विरोध केला. काय केला विरोध? तुम्हाला मारू, आम्हाला माणसाला मारायचं आणि माणसाला पाणी घ्यायचं, हे बुद्धांच्या तत्वाला पटलं नाही. आणि म्हणून बुद्धांना, मी शेवटाकडे जातो, बुद्धांना गृहत्याग करावा लागला, समाजातून बाहेर जावं लागलं. आणि बुद्धांनी त्याच्यानंतर शोध घेतला काय? मग एकेच दिवशी खूप वर्ष त्यांनी तपस्या केली आणि मग त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं. आणि बाबा बुद्धाने 5 पहिल्या भंतेजींना धम्म सांगितला मानवी कल्याणाचा. बघा, दुःख आहे, प्रत्येकाच्या वाट्याला दुःख आहे. असा इथे एकही माणूस नाही की त्याला दुःख नाही. मुलगा झाला चांगला नाही झाला, दुःख आहे. मुलगी झाली, दुःख आहे. पोर शिकत नाही, दुःख आहे. शिकलं लगीन आता ठरत नाही, दुःख आहे. ठरलं सून घरात आली, सून सरळ वागत नाही, दुःख आहे. मेल्यावर तर काय दंगाच असते आपल्या, फार मोठा हे तिथं हायगे नसते. पण हे सत्य स्वीकारायला पाहिजे. जन्म आहे तर मृत्यू आहेच. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला इथून ही भूमी सोडून जावं लागणार आहे. माझी आई, माझा बाप, माझी बायको, माझी मुलं, माझा सगळा समाज एक दिवस तुम्हाला सोडून जावं लागणार आहे. आणि सोडून गेल्यानंतर तुमचं काही तर अस्तित्व नसणार आहे, हो, काही नसणार आहे. 1 महिनाभर झालं, पहिल्या दिवशी झालं तुमचं काय, तिसऱ्या दिवशी पाणी झालं, 12व्या दिवशी जिलेबी खाली, विषय संपला तुमचा. आणि तुम्हाला आयुष्यभर तुमच्या या समाजात टिकायचं असेल तर तुम्हाला काहीतरी करावं लागेल. समाजासाठी करावं लागेल, घरासाठी करावं लागेल, देशासाठी करावं लागेल. आपलं जीवन हे समाजासाठी असावं. म्हणून असं म्हटलं जातं की तुम्ही किती जगलात त्यापेक्षा तुम्ही कसं जगलात हे महत्वाचं आहे. आपण काय जगतो, कुणासाठी जगतो, घरासाठी जगतो, किती मुलांच्यासाठी काय करतो, समाजासाठी काय करतो, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका महामानवाचा तुम्हा आम्हाला धम्म दिला. आणि जो जुना धम्म होता, कृपया यातील शब्द थोडेसे कठीण आहेत. आम्ही प्रबोधनाचा वारसा घेतला, बाबासाहेबांचा वारसा आम्ही सांगतो. तुम्हाला जागृत करण्यासाठी आलोय. मन दुखावतील, मन दुखावू नका, पण सत्य त्याच्यात आहे. बाबासाहेबांनी काय सोडलं सगळं ते? आम्हाला देवळात दिलं जात नव्हतं. परवा आपला शिमगा झाला, तुमच्याकडे, आपल्याकडे सगळीकडे शिमगा होतो, आमच्या गावातही शिमगा होतो. अशी परिस्थिती असते. जड काम असेल ते आमच्याकडे, तो घूट काढायचा असते बघा, घूट आपला तो आम्ही काढायचा, पण पुजायचा आम्हाला अधिकार नाही. लाकडं आम्ही आणायची, पण त्याला विस्तवाला बसायचा आम्हाला अधिकार नाही. तुम्हाला माहित आहे, पूर्वीच्या काळी गावातलं कुणाचाही जरी माणूस मेला, तुमच्याकडे प्रथा होती का नाही माहित नाही, पण आमच्याकडे ती प्रथा होती की तो निरोप घेऊन, मेलेल्या माणसाचा निरोप घेऊन तो आमच्याच समाजातल्या लोकांना जायचं होतं त्यावेळेला. आणि तो गेल्यानंतर लांबूनच त्याला चहा दिला जायचा. आणि तो चहाही कशातून दिला जायचा तर आपल्या नारळाच्या त्या बेलतातून. आणि त्याचं त्याला खाली भोक असायचं. चहा दिला तर ते गळायचं म्हणून तो हात लावायचा, बोट लावलं की ते भाजायचं, मग सोडलं की चहा गळायचा. इतकी अवस्था होती आमच्या समाजाची. ही सगळी व्यवस्था बाबासाहेबांनी एका झटक्यात बदलून टाकली. तुम्हा आम्हाला बौद्ध धम्म देऊन 14 ऑक्टोबर 1956 ला माझ्या बाबासाहेबांना धम्म दिला. आणि म्हणून या भारत देशात काय पेरला असेल
माझ्या भीमान बुद्धाला पेरलं भर, माझ्या भीमान बुद्धा